नमस्कार मित्रांनो, अनिल महापुरी स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 16 डिसेंबर आणि 16 डिसेंबर रोजी जेवढ्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी संबंधी प्रश्न बनेल ते मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे. चला तर मित्रांनो, बघा, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नुकताच कोणी महिला हॉकी आशिया कप 2024 जिंकला? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न, बऱ्याच एक्झामला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे भारत. भारताने महिला आशिया कप 2024 हा जिंकला. आता याच्या संबंधी काही महत्त्वाचे पॉईंट हे तुम्हाला नोट करून ठेवायचे आहेत. ते काय बघा, 2024चा महिला जो आशिया कप होता हा कितव्या क्रमांकाचा होता? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा 9व्या क्रमांकाचा होता. ठीक आहे. महिला आशिया कप जो पहिल्या वेळेस केव्हा झाला तर 1992 मध्ये मलेशिया या देशामध्ये त्याची पहिली आवृत्ती खेळवण्यात आली होती आणि विजेता संघ कोण ठरला होता? दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाने कोणाला हरवून फर्स्ट टाइम विजेता ठरला होता? तर चीनला हरवून फर्स्ट टाइम दक्षिण कोरिया हा विजेता संघ ठरला होता. आता बघा मित्रांनो, 2024चं जे आयोजन आहे ते कुठं करण्यात आलं होतं? आयोजन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ते मस्काट येथे करण्यात आलं होतं. मस्काट कुठे आहेत मित्रांनो? ओमान येथे आहेत. लक्षात ठेवा, मस्काट ही ओमानची राजधानी आहे. ठीक आहे. तर त्याचा कालावधी काय होता? 7 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधी दरम्यान महिला आशिया कप हा खेळवण्यात आला होता. ठीक आहे. विजेता संघ कोणता आहेत मित्रांनो? मी तुम्हाला सांगितलं आहे, भारत. त्याचबरोबर उपविजेता संघ सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जो की चीन आहेत. ठीक आहे. भारताने चीनला हरवून 2024चा महिला आशिया कप हा जिंकलेला आहे. ठीक आहे. भारत हा दुसऱ्यांदा महिला आशिया कप हा विजेता ठरला आहे. पहिल्या वेळेस 2023 मध्ये भारताने फर्स्ट टाइम महिला आशिया कप जिंकला होता. म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की लगातार 2 वेळा भारताने महिला आशिया कप हा जिंकला आहे. ठीक आहे. आता बघा, 2023चं जे संस्करण होतं ते किती होतं मित्रांनो? 8वं संस्करण होतं. आता 2024 मध्ये हे 9वे संस्करण आहे. त्या कारणास्तव 8वं संस्करण कोणतं होतं? 2023चं होतं. ते सुद्धा भारताने जिंकलं होतं. ते कुठे झालं होतं मित्रांनो? जपान येथे झालं होतं. आणि उपविजेता संघ कोण होता? दक्षिण कोरिया होता. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. विजेता संघ आणि उपविजेता संघ मागील 2 वर्षाचे हे तुम्हाला लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा मित्रांनो, FIH. आता FIH ही हॉकी संबंधी संस्था आहे. ठीक आहे. त्याचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन हे त्याचं फुल फॉर्म आहे. त्याचं मुख्यालय कुठे आहेत मित्रांनो? लुसाने इथे आहेत. आणि लुसाने हे स्वित्झर्लंडमध्ये आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे जे प्रमुख आहेत ते मोहम्मद इक्राम आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर दिलीप टर्के आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या चालू घडामोडी, मॅथ, GK, GS आणि मराठी व्याकरण संबंधी आपण व्हिडिओ टाकत असतो. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे नसेल, करंट अफेअरचे, तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचे आहेत की असे लगातार व्हिडिओ तुम्ही टाकत चला, तर मी लगातार व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चॅनलवर उपलब्ध करून देईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा, आपला पुढील क्रमांकाचा प्रश्न, झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा संबंध कशाचे आहेत? अतिशय इम्पॉर्टंट IMP प्रश्न आहे मित्रांनो. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक C म्हणजे तबला. बघा, झाकीर हुसेन यांचा संबंध कशाचे आहेत? तबला वादकाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं? बघा मित्रांनो, त्यांचं निधन झालं ते किती वर्षाचे होते? तर 73व्या वर्षी, वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. त्यांचा जन्म कुठे झाला आहे? मुंबई इथे झाला आहे. ठीक आहे. आता त्यांना मिळालेले सन्मान यावर सुद्धा आपल्याला बऱ्याचदा एक्झाममध्ये प्रश्न हे बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यांना बघा मित्रांनो, 1998 साली पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 2002 साली त्यांना पद्मभूषण, तर 2023 साली त्यांना पद्मविभूषण असे तिन्ही प्रकारचे हे सन्मान त्यांना देण्यात आले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आता बघा, आपल्याला प्रश्न फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो की पंडित झाकीर हुसेन यांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सन्मान हा मिळालेला आहे? अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रमुख वादक. आता आपल्याला एक्झाममध्ये वादक विचारले जाऊ शकते, जे की काही ठळक मी घेतलेले आहेत. बघा, पंडित रविशंकर यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहेत? तर ते सितार वादक आहेत. त्यानंतर पंडित शिवकुमार यांचा संबंध संतूर वादक, पंडित रामनारायण यांचा संबंध सारंग वादक, तर झाकीर हुसेन यांचा संबंध तबला वादकाशी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, झाकीर हुसेन यांचं 73व्या वर्षी निधन झालं आहे आणि त्यांचा संबंध कशाचे? तबला वादकाचे आहेत. तर याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक C आपले असणार आहे. चला बघूया पुढील प्रश्न. बघा, आपला पुढील प्रश्न, येस बँकचे नवीन कार्यकारी प्रमुख म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक D म्हणजे मनीष जैन. मनीष जैन यांना येस बँकेचे पुढील कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. आता महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचे? बघा, त्यांचा कालावधी जो 3 वर्षासाठी असणार आहे. म्हणजे बघा, 2024 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि 2027 पर्यंत, म्हणजे असे एकूण 3 वर्ष हा त्यांचा कालावधी असणार आहे. ठीक आहे. आता येस बँकचा उल्लेख झाला तर येस बँक संबंधी काही महत्त्वाचे पॉईंट तुम्ही
लक्षात ठेवा. येस बँकची जी स्थापना आहे मित्रांनो ती 2004 साली झाली आहे आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे आहे. ठीक आहे. सध्याचे येस बँकचे CEO कोण आहेत तर प्रशांत कुमार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा म्हणून येस बँकचे नवीन कार्यकारी प्रमुख कोण आहेत मित्रांनो तर मनीष जैन आहेत. तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर ऑप्शन क्रमांक डी असणार आहे. चला बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला पुढील प्रश्न, टाइम मॅगझिनचा 2024चा पर्सन ऑफ द इयर कोणाला मिळाला. बघा मित्रांनो जे प्रश्न आपल्याला आगामी एक्झाममध्ये बघायला मिळतात मी अशाच प्रकारचे प्रश्न घेतले आहेत आणि या प्रकारचे प्रश्न हे मागील एक्झाममध्ये सुद्धा येऊन गेलेले आहेत. त्या कारणास्तव मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की जे प्रश्न इम्पॉर्टंट मला वाटतात मी तेच घेणार आहे. ठीक आहे. आपला व्हिडिओ छोटा होत असला तरी जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मी तेच तुम्हाला आपल्या चालू घडामोडी संबंधित तुम्हाला सांगणार आहेत. बघा मित्रांनो या प्रश्नाला 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांना 2024चा टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. आता महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, बघा डोनाल्ड ट्रम्प यांना हा दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. फर्स्ट वेळा त्यांना 2016 मध्ये टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर बघा मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत तर हे अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो आपल्याला मागील वर्षाचे काही पर्सन ऑफ द इयर सुद्धा लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. 2024चं तर आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल, परंतु 2022-23 असं मागील 2-3 वर्षाचे सुद्धा आपल्याला टाइम मॅगझिनचे पर्सन ऑफ द इयर लक्षात ठेवावं लागेल. बघा 2022 साली झेलेन्स्की, बघा व्लादिमीर झेलेन्स्की यांना 2022 साली टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2023 म्हणजे टेलर स्विफ्ट यांना सुद्धा टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड्स मिळाला आहे. मित्रांनो 2022 साली आणखी कोणाला हा पुरस्कार मिळाला आहे आणि भारतातील कोण्या व्यक्तीला टाइम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. जर का तुम्हाला अशाच प्रकारचे करंट अफेअर चालू घडामोडी संबंधी प्रश्न आपल्या चॅनलवर पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये एस करून यस करंट चालू घडामोडी किंवा करंट अफेअर असं टाईप करायचं आहे. मित्रांनो आपल्या चॅनलवर मॅथ GK GS मराठी या संबंधित व्हिडिओ असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर 1K सबस्क्राईब कंप्लीट झाल्याबद्दल मी सर्व सबस्क्राईबचं मनपूर्वक आभार मानतो. असा सपोर्ट तुमचा पुढे असेल अशी आशा व्यक्त करतो आणि पुढील व्हिडिओ अपलोड करतो. मित्रांनो तुम्हाला करंट अफेअरचे अशा प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला पुन्हा सांगतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे यस चालू घडामोडी. ठीक आहे. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.